नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर योगेश सत्ते सर, जे खरं तर मागच्या 25 वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि स्पेशली डिझायनिंग क्षेत्रामध्ये त्यांची मास्टरी असं म्हणायला हरकत नाही. आणि रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल असे वेगवेगळे प्लॅटफॉर्मवर त्यांची कामं चालू आहेत. त्यामुळे आतापर्यंत त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांची सुरुवात अशी करू, थोडं जसं पिक्चरमध्ये असतं थोडं फ्लॅशबॅक पासून, तर तसं थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन अगदी लहानपणापासून विचारायचंय. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्रामध्ये येण्यासाठीचं प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्राकडे वळावं? माझं शालेय शिक्षण फिलोमिनाज हायस्कूल नाशिक रोडलाच झालं. ज्युनियर कॉलेजही माझं बिटको मध्ये झालं. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग मी के वाघमधनं पूर्ण केलं. आणि घरात मुळात बॅकग्राऊंड होतं कन्स्ट्रक्शन फील्डचं. माझे वडील आर्किटेक्ट होते. अरे वा. त्यामुळे लहानपणापासून त्यांच्याबरोबर साईटवर जाणं वगैरे होतं. त्यामुळे ते एक्सपोजर मला लहानपणापासून मिळालंच. आणि नंतर मग मी सिव्हिल इंजिनिअरिंगचं फील्ड निवडलं. ग्रॅज्युएशन झाल्यावर इमिजिएटली 4 वर्ष मी जॉब केला. त्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी जॉब केलं. एक आर्किटेक्चरल फर्ममध्ये केला, एक बिल्डरकडे केला आणि मग सिनियर म्हणजे माझ्या वडिलांना जे स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस द्यायचे त्यांच्याकडेही मी जॉब केला. आणि मग नंतर चॉईस माझा असा झाला की मग आपण स्ट्रक्चरल डिझायनिंग कडे वळावं. बरोबर. माझा इंटरेस्ट जास्ती त्याच्यामध्ये डेव्हलप झाला. बरोबर. आणि मग 98 सालापासून मी माझी स्वतःची प्रॅक्टिस ऍज अ स्ट्रक्चरल कन्सल्टंट चालू केली. मग त्यातला महत्वाचा प्रश्न येतो की वडीलही या क्षेत्रात होते. म्हणजे सुरुवातीला तुम्ही काम केलं तर थोडंसं पहिल्यांदा दडपण होतं, कारण वडिलांनी थोडं नाव केलेलं का त्यांची मदत झाली, सपोर्ट झाला? ऍक्च्युली माझे वडील माझ्या लहानपणीच वारले. म्हणजे मी 7वीत असतानाच गेलो. पण मुळात त्यांचं नाव लौकिकही एवढं होतं की माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला इनफॅक्ट त्याची खूप मदत झाली. मला पुढे प्रोजेक्ट्स मिळवायला. बरोबर. किंवा सिनियर जे कन्सल्टंट्स होते, आर्किटेक्चरल कन्सल्टंट्स वगैरे होते आर्किटेक्ट, त्यांच्याशी माझे चांगले कॉन्टॅक्ट्स लवकर डेव्हलप झाले. बरोबर. त्या अनुषंगाने माझ्याकडे प्रोजेक्टही चांगले येत गेले. मग जेव्हा कन्सल्टन्सी सुरू केली तेव्हा जो पहिला प्रोजेक्ट केला तर त्याबद्दल काय सांगाल? तर कसा होता, कोणाचा रेफरन्स न मिळाला? पहिला प्रोजेक्ट ऍक्च्युली बंगलोजचे मी सुरुवातीला आधी केले. कारण मी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा आम्ही 3 मित्र होतो आणि एक आर्किटेक्ट होता, त्यातला मी स्ट्रक्चरल इंजिनियर होतो आणि तिसरा इंटिरियर डिझायनर होता. आम्ही असं जॉईंटली ऑफिस तेव्हा आम्ही चालू केलं होतं. नंतर आम्ही सेपरेट झालो. पण त्यामुळे कॉमन प्रोजेक्ट्स होते. जो आर्किटेक्ट होता त्याच्याकडे जे यायचे तेच आमच्याकडे पुढे यायचे. बरोबर. त्यामुळे मित्रांची मदत त्यामुळे सुरुवात अशी झाली. ठीक आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे स्ट्रक्चरल डिझायनिंग मध्ये तुम्ही असल्या जेव्हा आर्किटेक्टकडनं प्लॅन येतो तेव्हा तुम्ही त्या प्लॅनवर कसं काम करता, एकतर अशा अनुषंगाने विचारायचे. आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही काम केलं, रेसिडेन्शियल, कमर्शियल, तर त्याच्यात छानपणे इंडस्ट्रियल किंवा अशा वेगळ्या प्रोजेक्टवर काम करताना काय वेगळी खबरदारी घ्यावी लागते, काय वेगळी काळजी घ्यावी लागते, काय वेगळा अभ्यास असावा लागतो, तर त्याबद्दल काय सांगा? तसं म्हटलं तर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स डिझाईन करणं बऱ्यापैकी सोपं असतं. इंडस्ट्रियलला जास्ती चॅलेंजिंग असतं, कारण सेफ्टी नॉर्म्स खूप हायर लेवलला असतात तिथे. बरोबर. आणि स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन म्हणजे टाइम लिमिट्स खूप शॉर्ट असतात आणि रिक्वायरमेंट्स खूप वेगवेगळे असतात. कारण मी फार्मा कंपन्यांचे डिझाईन्स केलेले आहेत, त्यांचे रिक्वायरमेंट्स वेगळे होतात. आता CPWD बरोबर आम्ही कामं केलेली आहेत. म्हणजे अगदी सबस्टेशन्स पासून त्यांचे सगळे, आता करन्सी नोट्स प्रेसचे इन्सिनरेटर युनिट्स वगैरे डिझाईन करतो. हिंदुस्तान पेट्रोलियम बरोबर केलेले आहेत त्यांचे रिफिलिंग प्लांट्स. प्रत्येक इंडस्ट्रीचे नॉर्म्स वेगवेगळे असतात, रिक्वायरमेंट्स वेगवेगळे असतात. त्यामुळे तिथे जास्ती व्हेरिएशन असतं. आणि मग नंतर इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग्सलाही बऱ्यापैकी चॅलेंजिंग असतं. म्हणजे डिपेंड्स आर्किटेक्चरल प्लॅन्स कसे आहेत त्याच्यावर आम्हाला चॅलेंजिंग असतं. म्हणजे त्यांनी जेवढं इनोव्हेटिव्ह डिझाईन्स केले तर आम्हाला तो चॅलेंज असतो. बरोबर. पण मग दुसरा पार्ट येतो त्याच्यातला की कायम स्ट्रक्चरल डिझायनर कडे एखादा डिझाईन करून घेणे, याचा काय फायदे असतात जे भविष्यातले तोटे वाचवू शकतात? बेसिकली स्ट्रक्चरल डिझायनरचा रोल हा तेवढाच इम्पॉर्टंट असतो जेवढा आर्किटेक्टचा आहे. बरोबर. कारण शेवटी त्या वास्तूचं फ्रेमवर्क हे स्ट्रक्चरल डिझायनर डिझाईन करतो आणि ते जर प्रॉपरली डिझाईन्ड असेल तर त्या वास्तूची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, त्याच्यातली सेफ्टी
आणि इनफॅक्ट त्याच्या कन्स्ट्रक्शन कॉस्टवर सुद्धा बऱ्यापैकी इफेक्ट होतो. ते जर प्रॉपरली डिझाईन असेल तर नॅचरली सेव्हिंग होतं तुमच्या कन्स्ट्रक्शन कॉस्ट मधलं आणि विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन द सेफ्टी ऑफ द स्ट्रक्चर. बरोबर आहे. दुसरं एक डिझायनिंग करताना कायम शब्द वापरला जातो, एक असतो अंडरवेट आणि एक असतो ओव्हरवेट. तर मग याच्याबद्दल काय सांगाल आणि एक ऍक्च्युअल डिझाईन म्हणजे मग काय असतं की जे करायला पाहिजे? ऍक्च्युअल डिझाईन म्हणजे आता आमच्या डिझायनिंग प्रोसिजर मध्ये आम्ही त्याला बॅलन्स स्ट्रक्चर करतो. बरोबर. ओव्हरवेट झालं तरीही रिस्क आहे म्हणजे, आणि अंडरवेट म्हणजे त्याचं स्टीलचं प्रपोर्शन्स जर कमी असले बरोबर तरी रिस्क आहे. कारण नॅचरल डिझास्टर्स मध्ये कसं असतं की जनरली असं एक भावना आहे की कमी वापरलं स्टील तर अर्थक्वेक मध्ये होतं. तसं नाही आहे. तुम्ही ओव्हर यूज पण केलं कुठलंही, ते जर बॅलन्स नसेल डिझाईन बरोबर तर दोन्ही याच्यामध्ये कॅलॅमिटीज मध्ये त्याचं नुकसान होऊ शकतं बिल्डिंगचं. त्यामुळे इट इज ऑलवेज गुड की बॅलन्स प्रॉपरली डिझाईन करून घ्या, बॅलन्स स्ट्रक्चर असावं. बरोबर. आणि त्याच्यात सगळे एम्स अचीव होतात, सेफ्टी, इकॉनॉमी, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन सगळं कव्हर होतं त्याच्यामध्ये. नक्कीच. आता एक वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन जर तुम्हाला विचारलं एक इंजिनियर म्हणून तर तुम्हाला काय वाटतं आता कुठल्या प्रकल्पांवर कुठल्या क्षेत्रावर आता प्रशासनानं काम केलं पाहिजे? ऍक्च्युली आता एक स्कायलाईन तर खूपच ड्रास्टिकली आता चेंज होती आहे नाशिक सिटीची. हळूहळू हायराईज कडे म्हणजे कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स वगैरे आणि बिल्डर्स जे आहेत ते आता हळूहळू हायराईज कडे जायला लागलेले आहेत. बरोबर. त्या अनुषंगाने जे सर्व्हिसेसला जो एक इन्फ्रास्ट्रक्चरचा बेस पाहिजे तो अजून पाहिजे तसा नाहीये, किंवा म्हणजे नगर रचना विभाग किंवा बांधकाम विभागाने त्याच्यावर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. किंवा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर आता सुएज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स आहेत, किंवा ज्या वॉटर पाईपलाईन्स वगैरे ज्या आहेत त्या अजून ज्या स्केलला त्यांनी चेंज करायला पाहिजेत, सप्लाय लाईन्स वगैरे ते नाही आहेत. आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चरचा हा प्रॉब्लेम पुढे जर एक केस स्टडी म्हणून त्यांनी पुण्यासारख्या वगैरे सिटीजचा अभ्यास केला तर जो आता तिथे प्रॉब्लेम उद्भवलेत ते इथे होऊ नयेत ह्याच्यावर त्यांनी वेळेवरच खबरदारी घेतली तर बरं होईल. मग प्रशासनाकडनं काय पावलं उचलली गेली पाहिजे त्या सगळ्यासाठी? त्यांचे माझ्या अंदाजाने तर त्यांचे सर्वेज तर बऱ्यापैकी झालेले असतील. बरोबर. पण प्लॅनिंग स्टेजला आणि एक्झिक्युशन स्टेजला त्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. आणि फास्ट जेवढं ते पावलं उचलतील इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला ते चांगलं होईल. बरोबर. फ्युचर डेव्हलपमेंटला सिटीच्या. नक्कीच. बिंग स्ट्रक्चरल डिझायनर तुम्हाला काय वाटतं स्टील मध्ये कुठल्या पॅरामीटर्स असले पाहिजेत? एक तर त्याची अवेलेबिलिटी चांगली पाहिजे आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स जे आहेत म्हणजे ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर आम्ही जे बघतो की मला आता हाय राईज बिल्डिंग डिझाईन करायचे आहेत किंवा आम्हाला काही कॅन्टिलिव्हर्स वगैरे लागतात, तर त्याच्याकरता आम्हाला त्याचे जे फिजिकल प्रॉपर्टीज वगैरे पाहिजेत त्या जर का प्रॉपरली मिळत असतील सगळे तर काहीच आयकॉन स्टील यापूर्वी वापरले कधी? वापरलं, 1-2 प्रोजेक्ट्स मध्ये माझ्या काही क्लायंट्सनी वापरलेला. मग कसा होता अनुभव त्यांच्या? अवेलेबिलिटीचाही प्रॉब्लेम नाहीये. ओके. सप्लाय बऱ्यापैकी आहे, त्यांचं चांगलं नेटवर्क आहे. आणि माझ्या ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर पॉईंट ऑफ व्ह्यूने मला जे पॅरामीटर्स पाहिजे होते त्याच्यात ते मला तिथे मिळाले. ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? प्रॉस्पेक्ट्स खूप चांगले आहेत या इंडस्ट्रीला आता. ओके. फक्त नवीन ज्या टेक्नॉलॉजीज येत आहेत कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये त्या त्यांनी आत्मसात कराव्या. कारण आता या 5-10 वर्षामध्ये कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये खूप नवीन इनोव्हेशन्स आलेले आहेत, तर त्याच्यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं. जे चालत आले तेच शिकण्यात अर्थ नाही, पुढचं काहीतरी त्यांनी विचार करून नक्कीच उतरावं. खूप चांगले प्रोसेस. सो ते इंजिनियर योगेश थत्ते सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रातल्या तंत्रज्ञानावर तुम्ही साथीला घ्या, तुम्ही नक्कीच पुढपर्यंत जाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. आयकॉन स्टीलचे धन्यवाद की मला हे प्लॅटफॉर्म दिला काही विचार मांडायला. थँक्यू व्हेरी मच.